काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध, तर लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, कार्यकर्त्यांचा भाजप शहराध्यक्षांना सवाल। सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, प्रदेश अध्यक्ष आणि पालकमंत्र्यांशी माझी चर्चा, कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं वाटत नाही, सोलापूर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर, दत्ता भरणेंची सोलापुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही, सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्तात्रय भरणेंचं उत्तर। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, तो अजित पवार किस झाड की मूली, राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संजय राऊतांची टीका। मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, महेश कोठारे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची स्तुती। असं बोलला तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल, महेश कोठारेंच्या विधानानंतर संजय राऊतांचा टोला। हिरो आमच्या बाजूला, विलन मात्र तुमच्या सोबत, नवनाथ वन यांचं राऊतांना उत्तर, तर विरोध असला तरी चांगल्या गोष्टीची तारीफ केली पाहिजे, शिरसाट यांची राऊतांवर टीका। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार सुरू आहे, नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम सुरू आहे, धंगेकरांचा आरोप। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरत आहेत, याबद्दल कौतुक, वसंत मोरे यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांची पाठराखण। मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा, सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी, पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप। मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांची ही चौकशी करा, सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार। मतचोरी म्हणतात त्यांचा निवडणुकीत धूर निघणार, महापालिकेतील चोरी आम्ही आधीच पकडली, प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न, संकुल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। सरकारने जीआर काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावे, सरकारने केलेली घोषणा अद्यापही अंमलात नाही, खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर निशाणा। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप तयार, व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता, व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात, बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार यांचं विधान। शरद पवार यांचं मदतीसाठी नाव घेतलं जातं, आता शिंदेही संकटात धावून जात आहेत, उदय सामंतांची प्रतिक्रिया, तर देशात आणि राज्यात गरजेच्या वेळेस शरद पवार उपस्थित राहतात, कोकाटे यांच्याकडून देखील पवारांचं कौतुक। नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। गुन्हेगारांना पाठबळ देणारं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद होतं, संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचंच पाठबळ, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये एका सोसायटीतील फ्लॅटला अचानक आग, आगीमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू। वाशीमध्ये रहिजा रेसिडेन्समध्ये 10व्या मजल्यावर आग, आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला, सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत, अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज।